महापालिका कर्मचाऱ्यांचे लाडपागे समितीच्या शिफारशीप्रमाणे वारसांना नियुक्त्या देणे, गणवेश वितरण, थकबाकी रक्कम देणे, 7व्या वेतन आयोगाची जानेवारी 2020 पासून अंमलबजावणी करून थकीत हप्ते देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा उपदान, रजा वेतन, पेन्शन फरक देण्यासह विविध आर्थिक अशा 19 मागण्यांबाबत आज महापालिका कर्मचारी संघाच्या वतीनं काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं। महापालिका कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेला घेराव घालून महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचा हमारी युनियन आमच्या मागण्या मान्य करा। कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचा हमारी युनियन हम सब सगळ्यांनी हात वर करून। यावेळी महापालिका प्रशासनासोबत कर्मचारी महासंघाची बैठक पार पडली। यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर कर्मचारी महासंघाच्या वतीनं प्रमुख मागण्या मांडल्या गेल्या। यावेळी प्रशासनाच्या वतीनं 7 महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याचं निवेदन देण्यात आलं। विशेष म्हणजे 7वा वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येईल असं जाहीर करून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय। उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलं। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राजरी पाटील, कामगार अधिकारी राम काटकर, आस्थापना अधीक्षक सुजाता गुरव उपस्थित होते। या सकारात्मक बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याचं कर्मचारी महासंघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी सांगितले। कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघानं महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं। आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली। प्रशासनानं आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलं आणि ज्या 19 मागण्या होत्या त्या सगळ्या 19 मागण्या सकारात्मक निर्णय घेऊन येत्या आठवड्यामध्ये यातल्या प्रामुख्यातल्या 7 मागण्या आहेत त्याच्याबद्दल पुढच्या बुधवारपर्यंत त्याची पूर्तता करत असल्याबद्दलचं अभिवचन दिलं। तसं लेखी पत्र आता त्यांनी प्रशासनानं आम्हाला दिलेलं आहे। त्यानुसार 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे त्याचे 4 हप्ते करायचे ठरले आणि त्यापैकी 1 हप्ता दिवाळीपूर्वी सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यायचं प्रशासनानं मान्य केलं। ही प्रामुख्यानं मागणी होती, ती मागणी त्यांनी मान्य केली। त्यानंतर 2% महागाई भत्ता पगारामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांनी सप्टेंबर पेढी आणि ऑक्टोबरच्या या पगारामध्ये ते आम्ही समाविष्ट करत असल्याबद्दल सांगितलं। रखडलेल्या पदोन्नत्या आणि आश्वासित प्रगती योजना बुधवारपर्यंत पूर्ण करत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि गणवेशाबाबत थोडीशी टेंडर प्रक्रिया करावी लागते आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो दिनावधी जाईल तेवढाच दिनावधी जाईल। सगळे गणवेश आणि कर्मचाऱ्यांना साधनं ती दिली जातील आणि उद्या जो राज्य शासनाचा अनुकंपा तत्वावरती कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्याचा जो आदेश आहे हे कार्यक्रम आहे त्यामध्ये 21 अनुकंपाच्या आणि 22 लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीपत्र द्यायचे आहेत। उरलेली साधारणपणे 38 ही 1 आठवड्याच्या आत नियुक्तीपत्र आम्ही देत आहे अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला वचन दिलंय। त्यामुळं बऱ्याच ज्या नियुक्त्यांच्या त्यानंतर आर्थिक मागण्या प्रशासनानं मान्य केल्या असल्यामुळं सदरचा संप आत्तापासूनच आम्ही स्थगित करत आहे। कर्मचारी संघाने पुकारलेल्या या आंदोलनामुळे काही सेवा ठप्प, कार्यालयीन कामकाजावरही परिणाम झाला। यावेळी अध्यक्ष दिनकर आवळे, उपाध्यक्ष विजय चपळे, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जनरल सेक्रेटरी अजित तिवले, रवींद्र काळे, सिकंदर सोनुले, कुंदन निमकर, मारुती दाभाडे, धनाजी खिलारे, अविनाश तावरे, महेश डफळे, गीता कांबळे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।